हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आजचा दिवस आहे कामाचा दिवस. काय रोजच कामाचा दिवस असतो. मी रोज काम करते, फक्त व्लॉग नाही करत काम करताना. पण आज करणार आहे. आत्ता आम्ही लावणार आहोत थोड्या वेळाने. आत्ता नाही, थोड्या वेळाने आम्हाला पिजन नेट लावायला घ्यायचं आहे. आम्ही काल घेऊन आलो, पण मला काय शूट नाही करता आलं. मी एकतर जेमतेमच घेऊन बसलेले बाईकवरती. काय शूट करू असं झालं मला. काम करायला घेऊया. आता आंघोळ झाली आहे छान. बाहेरचा आवाज इग्नोर करा गाईज, त्याचं काय नाही करू शकत. येणारच आहे तो आवाज. आणि आता थोड्या वेळाने जरा नाश्ता वगैरे करून मग आवरायला घेऊया, कारण खायचं पण बाकी, अजून नाश्ता नाही केलेला. आजचा दिवस सुरू करूया, व्लॉग सुरू करूया. लेट्स गो. मला इथे हे सांगायचं आहे की गुड्डी आमच्याशी बदला घेते गाईज. आम्ही मोस्टली अल्टरनेट बनवतो जेवण. म्हणजे एकदा मी बनवते, ती बनवते, कधी कधी होल डे तीच जेवण बनवते, कधी होल डे मीच जेवण बनवते. पण ती काय इतका मसाला टाकत असेल, हा मला प्रश्न विचारायचा आहे तिला ह्या व्लॉगमधून. म्हणजे एक असतं तिखट, एक असतं खूप तिखट, आणि नंतर येतं गुड्डीने बनवलेलं जेवण. म्हणजे मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की तिच्यासारखं कुकिंग कोणीच करत नाही. जर तुम्ही तिच्या हातचं जेवण जेवलात तर तुम्हाला असं वाटेल की उसके हात चूम लू. पण जर तिने ठरवलं की आओ बेटा तुम्ही दिखाती हो की तिखा क्या होता है, तर नाकातून कानातून सगळीकडून धूर निघेल, धूर. ते झालंय आमच्याबरोबर आता. अरे मला तर जरा कमी रडू येते, पण टेस्टी पण लागते. Later that same evening. सो मी गुड्डीचा व्हिडिओ एडिट करते. ठीक आहे. हा व्हिडिओ तिने शूट केला आहे. 2-3 दिवस झाले ना ग. सो मी हा एडिट करते. आणि गुड्डी एक गोष्ट बोलली आहे जी मला कैद करायची आहे कॅमेऱ्यात. हा ग ये माझ्या व्लॉगमध्ये बोलू म्हणून बघ इकडे. होय. तर आता तिचा व्हिडिओ एडिट करते ना मी. सो मी तिला बारीक बारीक गोष्टी सांगत होते वियांच्या जेवढ्या मला येतात की. सो तिला मी सांगत होते की कसं एडिटिंगमध्ये मी कुठल्या गोष्टी बघते आणि मी कसं एडिट करते. ठीक आहे. आता मला सवय झाली आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे स्पीड पण आहे माझ्या एडिटिंगला. मी अशी म्हणजे टंगळमंगळ करत पण मला पटापट जमतो एडिट करायला. हे किती कॉम्प्लेक्स वाटतंय बघतानाच, आणि मला ते करायला किती कंटाळा येईल असं ती मला बोलली. आणि मला म्हणते की गॉड. सो मला ती बोलली की जेव्हा मी माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि मी त्याच्यातून पैसे कमवायला सुरुवात करेन, तेव्हा माझ्याकडून तू पेमेंट घे आणि मी तुला पैसे देईन, पण तोपर्यंत माझे सगळे व्लॉग्स तू एडिट कर असं बोलली ती. नाही का तू देशील तेवढे घेईन मी, पण बोलली आहे ती मला पैसे देणार आहे काहीच. बस साक्षी ठेवून. हा नाही काहीतरी चुकते, जाऊ दे. तुम्हाला मला सांगायचं होतं बस. सब लोग याद रखो. मी पण लक्षात ठेवते. जेव्हा गुड्डीचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि ती सांगेल, त्याचं व्लॉग करेल ती की कसं तिचं आता मॉनिटाईज झालंय, आणि ती तुमच्यावर शेअर करेल, लगेच कमेंट्समध्ये स्पॅम करा तिला, निकिताचे पैसे दे, दीदीचे पैसे देऊन टाक, असं लगेच तुम्ही बोला. ठीक आहे गाईज. बस बोला देशील माऊचे पैसे. हा मला फक्त बॉल खेळायचा. ही आम्ही पिजन नेट आणली ग्रीन कलरची, आणि याचे आम्ही 2 सेपरेट तुकडे करून आणलेत. आता फक्त विंडोला आणि तिथे बाल्कनीला फक्त आपल्याकडे आहे का हे झिपलॉक आहे ना. काय हो झिपलॉक आहे ना आपल्याकडे. काय करताय. ही आहे विंडो. अगं थांब. हे असं ब्लॅक कलरचा हे लावलंय, ताडपत्री सारखं आहे हे लावलंय आमच्या आधी राहणाऱ्या लोकांनी. अरे जा बाहेर दोघांनी पण. हे लावलंय आमच्या आधी राहणाऱ्या टेनंट्सनी, आणि ही आहे विंडो. सो ही जे ओपन आहे इथून येतात कबूतर मस्तपैकी. आणि आता मी ह्या आमच्या ड्राय एरियामध्ये उभी आहे. मी पाण्याचा आवाज येतो तुम्हाला या पाईपमध्ये. पाणी गळलं माझ्या हातात, आणि मला लाज वाटते तुम्हाला मशीनची अवस्था दाखवायला. हा एक प्लायचा तुकडा जो आमच्याकडे आहे तो मी असा लावून ठेवला आहे, कारण हे जास्त उडायला नको हे ताडपत्री. पण दिसते तुम्हाला काय अवस्था आहे मशीनची. शी हे बघून असं वाटत असेल की हे खूप दिवसांपासूनचं आहे, तर असं नाही आहे.
हे एव्हरी 2 डेजनी मी साफ करते. तेवढी तर आम्ही मशीन पण लावत नाही. घे काय करू? पकड इकडून. कष्ट काबाड कष्ट चालू आहेत ते का. पण जर ऑलरेडी मेजरमेंट घेऊन गेलोय तर तुम्ही आता परत काय करताय? काय मिळते तुम्हाला हे करून? बरोबर. चला वरती ते थोडंसं पाणी स्प्रे केलं की होईल. भाई त्यांनी इथे कपडे सुकत घालायचं हे पण लावलंय. मी आता बघितलं ते. प्लास्टिक नाही काढणार आहोत ना आपण कायमचं. प्लास्टिक ठेवायचं आहे कारण. हाय गाईज, गुड्डी तिकडून किचनच्या ड्राय एरियातून हाय गाईज करते. चल हे आहेत झिपलॉक्स आणि हा आहे माझा नवरा. ये हम है, ये झिपलॉक्स है और ये हम यहाँ पे काय करतोय बाबू? पिजन नेट लगा रहे. पौड़ी होळी आहे. पा 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 पाळी होळी आहे. समोरचे बघा ते ओनर आहेत तर त्यांनी छान स्लायडिंग वाला विंडो लावला आणि आम्ही आमच्या ओनरने नाही दिलेली आम्हाला गाईज विंडो. ठीक आहे. ये लो मैं मेरा हात देते हो तुम्ही. तेवढ्या छोट्या पट्टीतून पण येतील का कबुतर? छान लांब लांब लावा. जास्त हे घालवायची गरज नाहीये वाया. अरे यार तुमचं टी शर्ट खराब झालं. अरे नाही पडणार. अरे खराब झाला यार टी शर्ट बेकार. ते कुठे? इथेच राहते. फाटेल. बस बस झालं. तिकडे तर झिपटायची पण गरज नाही. काय वाटतं तुम्हाला? कारण तिथे एक्स्ट्रा आहे ना. तिथून तसं पण स्कोप नाही काही यायला म्हणजे कबुतरांना किंवा कोणालाही. माझं कॉन्ट्रीब्युशन बघा गाईज. स्ट्रगल इज रिअल गाईज. तुमचं टी शर्ट परत खराब झाला. ए हाताला पण घाण लागले बाबा. ते फक्त अडकवायचं आहे. हां नाही अडकत आहे. हां परफेक्ट. चला दीदी बरोबर हादसा झाले. तिला भाजले. काहीतरी बनवते ती. प्लीज हा आवाज इग्नोर करा. पण मला हे सांगायचं होतं की आम्ही बाल्कनीमध्ये येलो लाईट लावली आहे गाईज. कारण फील नाही येत व्हाईट लाईटमध्ये. वाईब बनू शकते ह्या येलो लाईटमुळे. सो आम्ही आता पिजन नेट लावली आहे गाईज. आणि मला हे सांगायचं होतं की आयुष्य खूप सुंदर आहे. तुमच्याकडे खूप टॅलेंटेड नवरा पाहिजे फक्त. बस. खूप सगळं येणारा आणि सगळं करायला रेडी असणारा. बस. मी खूप लक्की आहे गाईज. माझा नवरा खूप प्रिटी आहे आणि खूप टॅलेंटेड आणि त्याच्यामुळे मी लक्की आहे. बस मला एवढंच बोलायचं होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण कदाचित मी आता ब्लॉग एंड करते. आता आम्ही पूलला चाललोय की मी कदाचित काही शूट नाही करणार. सो हा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता चेंज करूया, पूलला जाऊया आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.